तर मित्रांनो वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11 आणि आता आपण जाणार आहोत सिमेट्री मध्ये। म्हणजे ती सिमेट्री आहे वर्ल्ड वॉर सेकंड आणि वर्ल्ड वॉर फर्स्ट चे जे सोल्जर्स आहेत त्यांच्यासाठी बनवलेली ती सिमेट्री आहे, जिथे 2000 सोल्जर्सचे ग्रेव्स आहेत। इंटरनेटवर अशा काही साइट्स आहेत त्या सिमेट्री बद्दल काही अशा हॉरर गोष्टी वगैरे सांगतात। तर चला तर मग बघूया खरकी वॉर सिमेट्री वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि वर्ल्ड वॉर सेकंड जी की बनलेली आहे 1914 मध्ये। आता हे मला तर वाटतं बेस्ट टाइम आहे अशा सिमेट्री वगैरे बघायला जाण्याचा, कारण की मी पर्सनली होप करतो की त्या रोडवर आपल्याला कमी ट्रॅफिक मिळेल आणि आपल्याला पायी फिरायला चान्स मिळेल आणि आपल्याला नेमकं एक्सप्लोर करता येईल की तिथे नेमकं काय गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खऱ्या आहेत का नाही आणि काही निगेटिव्ह वाईब्स वगैरे आपल्याला मिळतात का नाही। गाईज आता ज्या रस्त्याला आम्ही लागलो तो रस्ता पहिल्यापासूनच एवढा असा भुतिया दिसायला, म्हणजे साईडनं असे हे झाडं आणि रस्त्यावर जास्त गर्दा पण नाहीये, त्यामुळं असं खूप म्हणजे असं अलगच वाईब्स येत आहेत। हे बघा इकडे कसले मोठे वडाचे झाड आणि हे जंगल टाइप एरिया। मित्रांनो सध्या आपण पोहोचलेलो आहे खरकी वॉर सिमेट्रीच्या एरियामध्ये आणि विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द सोल्जर्स ऑफ वर्ल्ड वॉर सेकंड, तर आम्ही या रस्त्यावर फिरतोय सध्या। तर आम्हाला या रस्त्यावर ट्रॅफिक वगैरे कमी दिसते आणि हा एरिया असं जर बघितलं तर पूर्ण एरिया अबॅन्डन दिसतं आणि फक्त ग्रेव्स वगैरे दिसतात। सिमेट्री क्लोज, सध्या 11 वाजलेत आणि सिमेट्री क्लोज झालेली आहे। तर मित्रांनो आता मी आहे वर्ल्ड वॉर सेकंडची जी खडकी वॉर सिमेट्री आहे तिथे आणि कोणती ती आपली वेबसाईटवर वाचली। अरे हा गाईस, तर ती गोष्ट अशी आहे की इथले जे वॉरचे मार्टियर्स सोल्जर्स वगैरे आहेत तिथल्या लोकांना असं एक्सपिरियन्स केलेलं आहे की ते रात्री पेट्रोलिंग करतात जेव्हा क्वाईट टाइम असतं, इथं ट्रॅफिक वगैरे नसतं। लोकांनी त्यांच्या डार्क शॅडोज वगैरे एक्सपिरियन्स केलेला आहे आणि ज्यांचे पायाचे आवाज म्हणजे बुटाचे आवाज वगैरे असतात हे पण लोकांनी ऐकलेले आहेत असं लोक बोलतात। आणि मी ज्या वेबसाईटवर हे वाचलेलं आहे त्या वेबसाईटची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। की हा जो व्हिडिओ आम्ही शूट करतो तो फक्त एंटरटेनमेंट पर्पज साठी करतोय आणि विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द सोल्जर्स अँड मार्टियर्स ऑफ वर्ल्ड वॉर सेकंड, आम्हाला आमचं मुळीच इंटेन्शन नाहीये की कोणालाही हार्म करणं, कोणाच्याही भावनाला ठेस पोहोचवणं। आणि हा जो व्हिडिओ आहे आम्ही प्युअरली एंटरटेनमेंट साठी करतोय आणि या वीडियोला एंटरटेनमेंट सारखंच घ्यावे। सो गाइस, आई होप आपको आज का वीडियो पसंद आया होगा। अगर वीडियो पसंद आया तो लाइक शेयर सब्सक्राइब कर दीजिए और मिलता हूँ आपको ऐसे ही किसी इंटरेस्टिंग नेक्स्ट वीडियो में। तब तक के लिए बाय।